एक मुलगी येते लो वेस्ट साडी नेसते, मोठ्या गळ्याचे ब्लाऊज घालते आणि जे काय करायचे अश्लील आहे ते करते. तो तिचा भाग आहे, पण मुलांना हे आजकाल आवडत आहे. पण आम्ही तसं नाही करणार आणि कधीच नाही करणार. आम्ही लावणी करतो आणि आम्ही लावणीच करणार. जर ती घागरात नाचली असती ना तर कोणी तिला असं म्हटलं नसतं की लावण्यवती आहे किंवा ही लावणी करते. ते फक्त ती साडी लावणीची घालते म्हणून. मग हा लोकांचा गैरसमज होतो की ती लावणीची साडी घातल्यामुळे लोकांना असं वाटतं की ती लावणी करते. माझा जो प्रेक्षक वर्ग आहे ना तो लहान वयाचा 7 वर्षाचा सुद्धा आहे, तो 20 वर्षाचा सुद्धा आहे आणि तो 60 वर्षाचा सुद्धा आहे. पण गौतमी पाटील किंवा तिच्यासारख्या बऱ्याच डान्सर आहेत ज्या लावणीच्या नावाखाली वेगळं काहीतरी नाचतात, डीजे नाचतात, त्यांचा प्रेक्षक वर्ग हा एकाच वयाचा आहे. मी लावणी करते ना तर माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो की मी खरी लावणीचा बाज मी सोडत नाही. असं नाहीये की मी आत्ताच्या काळाप्रमाणे करत नाही. नक्कीच मी काही बदल माझ्या लावणीमध्ये आणते, पण मी लावणीचा जो मूळ बाज आहे ना तो मी कधी सोडला नाही. मग माझ्या लावणीत तू समज कॉस्ट्युम मध्ये काहीतरी फरक असेल किंवा हेअरस्टाईल मध्ये काहीतरी फरक असेल, पण अगदीच लावणीच्या नावाखाली काहीतरी वेगळं करणं हे मला पटत नाही आणि मी ते करत नाही. आणि जे आताच सध्या चाललेलं आहे इंस्टाग्रामवर प्रकरण किंवा जे काय वादळं आलेली आहेत सगळी आजूबाजूने, त्याच्याकडे मी लक्ष देत नाही, कारण ती लावणी नाही. त्यामुळे तो माझा फोटे नाही. त्यामुळे मी त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. मी माझं प्रामाणिकपणे लावणी करते. जेव्हा ती लेडी अस्तित्वात आपल्या समोर येऊन उभी राहते त्या कॉस्ट्युम मध्ये, त्या अटायर मध्ये, आणि ती एकटी बाई एवढ्या लोकांवर कमांड करते एकाच वेळेला, ते बघणं म्हणजे वाखाणण्याजोगं असतं. आणि ते सगळं मी करते, याच्यातच मला माझा गर्व वाटतो आणि मी गर्वाने सांगते की मी एक लावण्यवती आहे. गौतमी पाटील करते ती लावणी नाही, तो डान्स आहे. शी इज अ परफॉर्मर. ती डान्सर आहे, ती डान्स करते. हे तिने कदाचित मला तर स्वतः सांगितलं असेल की मी लावणी करत नाही, मी डीजे करते. सो ती स्वतः बोलते, तर आपण त्याला लावणीचा टॅग का देतोय? ते फक्त ती साडी लावणीची घालते म्हणून. मग हा लोकांचा गैरसमज होतो की ती लावणीची साडी घातल्यामुळे लोकांना असं वाटतं की ती लावणी करते, पण ऍक्च्युली ती लावणी नाही करत. तो फक्त डान्स आहे, ती परफॉर्मर आहे, ती परफॉर्मन्स देते. सो मला असं वाटतं की लोकांनी जज करू नये किंवा लोकांनी ती लावणीची साडी घालते हाच माझा आक्षेप आहे. बाकी मला तिच्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये, कारण ती लावणीची साडी घातल्यामुळे लोकांना असं वाटतं की लावणी अशी आहे. मग आकांक्षा कदमपणे पण तसंच नाचावं, बाकीच्या जेवढ्या लावण्यवती त्यांनी पण तसंच परफॉर्म करावं. तर नाही, मी स्पष्ट ते फोडून काढेन की लावणी ती नाही. लावणी ती जी आम्ही करतो हे मी हक्काने आणि गर्वाने सांगते. गौतमी पाटील जे करते तो फक्त डान्स आहे. जर ती घागरात नाचली असती ना तर कोणी तिला असं म्हटलं नसतं की लावण्यवती आहे किंवा ही लावणी करते. ती फक्त साडी घालते लावणीची म्हणून सगळे म्हणतात की लावण्यवती आणि लावणी करते. सो मी इथे करेक्ट करेन की माझा जो प्रेक्षक वर्ग आहे ना तो लहान वयाचा 7 वर्षाचा सुद्धा आहे, तो 20 वर्षाचा सुद्धा आहे आणि तो 60 वर्षाचा सुद्धा आहे. पण गौतमी पाटील किंवा तिच्यासारख्या बऱ्याच डान्सर आहेत ज्या लावणीच्या नावाखाली वेगळं काहीतरी नाचतात, डीजे नाचतात, त्यांचा प्रेक्षक वर्ग हा एकाच वयाचा आहे. आणि तो फक्त त्यांना तेवढंच बघायचं असतं की एक बाई समोर नाचते, एक मुलगी समोर नाचते. त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही की तो परफॉर्मर कसा आहे, तो प्रॉपर लावणी करतोय का, ती खरी लावणी आहे का, ह्याच्याशी त्या मुलांना काही घेणं देणं नसतं. एक मुलगी येते लो वेस्ट साडी नेसते, मोठ्या गळ्याचे ब्लाऊज घालते आणि जे काय करायचे अश्लील आहे ते करते. तो तिचा भाग आहे, पण मुलांना हे आजकाल आवडत आहे. पण आम्ही तसं नाही करणार आणि कधीच नाही करणार. आम्ही लावणी करतो आणि आम्ही लावणीच करणार. तिने लावणी कोणती केली आहे? कोणतीच नाही. आता कुठे मला वाटतं ते करायला लागली असेल, बट ह्या आधी जे करत होती ते सगळे डीजे, सगळी लोकगीतं, कोळी गीतं जे काय ते मी कधी ऐकलेली पण नाहीयेत. बैलगाडा वगैरे हे सगळं. आणि तिच्यामुळे आता खरंच सांगते तुम्हाला, खोटं वाटेल पण ज्या मुंबईच्या लावण्यवती आहेत ना त्यांना इच्छा नसून सुद्धा या गाण्यांवर परफॉर्म करावं लागतंय. कारण ह्या गाण्यांची मागणी जिथे आम्ही शो करतो ती पार्टी करते की ही गाणी तुम्ही घ्याल ना, मग शेवटी आम्हाला थोडाफार का होईना तो चंग घ्यावा लागतो. पण आम्ही नक्कीच काळजी घेतो की तिच्यासारखा परफॉर्म इथे कोणतीच लावण्यवती करत नाही. लावणी बघा, लावणीवर प्रेम करा आणि जशा आता मुली ऍज अ करिअर लावणी निवडतात तसं नक्कीच बाकीच्या मुलींनी पण विचार करावा, ऍज अ करिअर ते निवडावं. आणि मी म्हणेन की कुठे प्रशिक्षण नका घेऊ, पण एकलव्य नक्की व्हा. ज्या चांगल्या लावण्यवती आहेत त्यांचे व्हिडिओज बघा, त्यांचे शोज बघा आणि एकलव्य बनून शिका लावणी आणि पूर्ण तयारी करूनच या क्षेत्रात उतरा.